नाविन्याची आस, उत्तमाचा ध्यास, योग्य निर्णय, अचूक नियोजन, अभ्यासाची कास, आव्हानांचे भान आणि परिस्थितीची जाण, तुमच्या रूपाने लाभले आम्हाला अतिथींचे वरदान. आगतम स्वागतम सुस्वागतम. आदरणीय पालक आणि आज या कार्यक्रमासाठी जमलेले सर्व विद्यार्थी, रामकृष्ण फाउंडेशन संचलित रामराज सायन्स इन्स्टिट्यूट आणि रामराज ग्लोबल ज्युनियर कॉलेज आणि लोकमत मीडिया समूह यांच्या संयुक्त विद्यमाने आज आयोजित झालेल्या या गेट सेट नो करिअर मंत्रा अशा या दिमागदार सोहळ्यात मी नितीन पाटील आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. मित्रहो, आजच्या या वेगाने बदलणाऱ्या तंत्रज्ञानाच्या युगात योग्य करिअरची निवड ही एक महत्त्वाची आणि खूपच गुंतागुंतीची अशी प्रक्रिया आहे आणि या प्रक्रियेत योग्य दिशा आणि सल्ला मिळवणं हे अत्यंत आवश्यक आहे. आज घेतलेला एक चुकीचा निर्णय एखाद्या विद्यार्थ्याच्या आयुष्यावर दूरगामी परिणाम करणारा असतो, पण आजच्या स्पर्धेच्या आणि व्यावसायिक युगामध्ये हा योग्य सल्ला विद्यार्थ्यांना बऱ्याच वेळा मिळत नाही. आज फक्त थोडंसं आपण या स्पर्धेच्या युगात जर बघतोय तर जेई, नीट, मेडिकल, इंजिनिअरिंग यांसारख्या परीक्षांबद्दल भरभरून बोललं जातं, पण या पलीकडेही करिअरच्या असंख्य अशा संधी या विद्यार्थ्यांना उपलब्ध आहेत. पालक आणि विद्यार्थ्यांची ही जी गरज आहे की आम्हाला करिअरचं जे अचूक मार्गदर्शन आहे हे कुठे मिळेल, ही गरज ओळखून रामराज सायन्स इन्स्टिट्यूट, ग्लोबल ज्युनियर कॉलेज आणि लोकमत मीडिया समूह यांनी एकत्र येऊन आजच्या या शानदार सोहळ्याचं आयोजन केलंय. करिअर निवडताना फक्त मला किती लाखांचं पॅकेज मिळणार आहे हा एकच निकष नाहीये, तर त्या विद्यार्थ्याची आवड, निवड, पालकांची आर्थिक क्षमता आणि त्या विद्यार्थ्याकडे असलेले उपजत स्किलसेट कुठले आहेत, अशा बऱ्याच गोष्टींचा विचार करावा लागणार आहे. आणि हे करिअर निवडताना नेमक्या कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची या सर्वांवरती आज आपण अगदी सोप्या भाषेत आजच्या कार्यक्रमाचे जे तज्ज्ञ मान्यवर आपल्याला लाभलेत यांच्याकडनं आपण हे मार्गदर्शन मिळवणार आहोत. पण तत्पूर्वी कुठल्याही कार्यक्रमाची सुरुवात ही आपल्या बुद्धीच्या आराध्य देवाच्या पूजनेने आपण करतो. दीपप्रज्वलन हा केवळ एक संकेत नाही आहे, तर तो संकल्प आहे. अज्ञान रूपी अंधार नष्ट करण्याचा संकल्प, नैतिक अधिष्ठान बळकट करण्याचा संकल्प, तेजाचा वारसा जपण्याचा संकल्प, कर्तृत्व सिद्ध हातातून प्रकाशमान कार्य घडवण्याचा संकल्प. चला तर मग हा तेजस्वी संकल्प करूयात, अर्थात दीप प्रज्वलन. व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना मी विनंती करतो की त्यांनी आजच्या या कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन व दीप प्रज्वलनाने करावी. दीप लावू या ज्ञानाचा, प्रकाश पसरेल मानवतेचा. दीप लावू या श्रद्धेचा, प्रकाश पसरेल भक्तीचा. दीप लावू या मांगल्याचा, प्रकाश पसरेल पावित्र्याचा. दीप लावू या आत्मतेजाचा, प्रकाश पसरेल साक्षात्काराचा. दीप लावू या सामर्थ्याचा, प्रकाश पसरेल विवेकाचा. हा विवेक आपण सर्वांच्या हृदयात जागावा, हीच सद्भावना, हीच मनोकामना. संपन्न होतंय सरस्वती पूजन आणि दीप प्रज्वलन. धन्यवाद सर. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी
म्हणजे कुठल्याही कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अतिशय मौल्यवान व्यक्ती, असे मान्यवर पाहुणे लाभणं हे आम्ही आमचं अहोभाग्य समजतोय. अतिथी देवो भव ही आपली संस्कृती आणि आजच्या या आपल्या अतिथींचा खरा परिचय त्यांच्या विचारातून अगदी थोड्याच वेळात आपल्या सर्वांना होणारच आहे. पण तत्पूर्वी आजच्या या सर्व प्रमुख अतिथींचा मोजक्या शब्दात परिचय व त्यांचा योग्य तो आदर सत्कार करणं हे आम्ही कर्तव्य समजतोय. आजच्या कार्यक्रमासाठी लाभलेले सर्वात पहिले जे प्रमुख अतिथी आहेत, माननीय बी चांडक सर, व्हाईस प्रेसिडेंट लोकमत मीडिया प्रायव्हेट लिमिटेड. आदरणीय चांडक सर, आजच्या या कार्यक्रमाच्या यशस्वीतेच्या पाठीमागे आपली फार मोठी मदत आणि सहकार्य आहे. आपले प्रगल्भ मार्गदर्शन आणि सक्रिय सहभाग यामुळेच आम्ही आजच्या या कार्यक्रमाचे आयोजन करू शकलो आहोत. आदरणीय चांडक सर, आपल्या नेतृत्वात आम्ही एकत्र येऊन आजचा हा प्रेरणादायी कार्यक्रम आयोजित करण्यास सक्षम झालोय. आपले योगदान फक्त आमच्या कामकाजाच्या दृष्टीने महत्त्वाचे नाहीये, तर आपल्या समाजातील लोकांना दिलेली ती एक फार मोठी मदत आणि त्यांचं जीवन समृद्ध करणारी आहे. आपल्या प्रगल्भ दृष्टिकोनामुळेच आजचा हा कार्यक्रम पार पडतोय. भविष्यातही आपणासोबत अशीच सहकार्याची आणि मार्गदर्शनाची संधी आम्हाला मिळो अशी आम्हाला अपेक्षा आहे. आपल्या समर्थनामुळेच आम्ही पुढे जाण्याची प्रेरणा घेत आहोत. आम्ही हे मानतो की एकत्रितपणे केलेलं कामच हे खऱ्या अर्थाने समाजासाठी उपयोगी असणार आहे. आशा आहे की भविष्यातही आपले मार्गदर्शन आम्हाला मिळत राहील. आपल्या आशीर्वादाने आणि मदतीने हा जो कार्यक्रम पार पडतोय त्याबद्दल आदरणीय चांडक सरांचे अगदी मनापासून धन्यवाद. आजच्या या आदरणीय प्रमुख अतिथींचा, आदरणीय चांडक सरांचा सत्कार आमच्या संस्थेचे संस्थापक सचिव माननीय राम घायल सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. टाळ्यांच्या गजरात आजच्या या अतिथींचं आपण स्वागत करायचंय. प्रत्येक यशाचे पाऊल ज्यांच्याकडे वळते, जीवन कसे जगावे हे ज्यांना पाहून कळते, प्रत्येक सत्कार्याला ज्यांचे पाठबळ मिळते, कर्तव्य म्हणजे काय हे ज्यांना पाहून कळते, अशा कर्तव्य दक्ष व्यक्तिमत्वाचा सन्मान होतोय. संपन्न होतोय आदरणीय बी चांडक सरांचा सत्कार. यानंतर आजच्या कार्यक्रमासाठी लाभलेले जे दुसरे प्रमुख अतिथी आहेत, डॉक्टर प्रफुल्ल हत्ते सर, डीन R&D करियर काउंसलर, कॉर्पोरेट ट्रेनर, न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रामर अँड कोच. डॉक्टर प्रफुल्ल हत्ते सर सध्या MIT अभियांत्रिकी अकादमी आळंदी पुणे येथे संशोधन आणि विकास डीन म्हणून कार्यरत आहेत. ते एक प्राध्यापक आहेत ज्यांनी यांत्रिकी अभियांत्रिकीमध्ये PhD असं शिक्षण घेतलेलं आहे. त्यांनी पुण्याच्या नामांकित शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतलंय. त्यांनी अभियांत्रिकी आणि व्यवस्थापनात 2 पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलेले आहेत. UKच्या कॅम्ब्रिज विद्यापीठाने त्यांना आंतरराष्ट्रीय शिक्षक आणि प्रशिक्षक म्हणून प्रमाणित केलेलं आहे. ते सनदी अभियंता. त्यांनी कायनेटिक इंजिनिअरिंग, महिंद्रा अँड महिंद्रा, L&T, भेल, फोर्स मोटर्स, मॅन ट्रक्स लिमिटेड यांसारख्या उद्योगांसाठी सल्लागार म्हणूनही काम केलेलं आहे. ते कॉर्पोरेट ट्रेनर आहेत आणि त्यांच्या कार्यरत व्यावसायिकांसाठी 120 पेक्षा जास्त सत्र आणि कार्यशाळा त्यांनी आतापर्यंत आयोजित केलेल्या आहेत. त्यांच्याकडे 8 वर्षाचा औद्योगिक आणि 22 पेक्षा जास्त वर्षांचा शैक्षणिक अनुभव आहे. ते युडेमी या ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्मवरती एक प्रोफेशनल ट्रेनर आहेत, जिथे 115 पेक्षा अधिक देशातील विद्यार्थी त्यांच्याकडून मेकॅनिकल इंजिनिअरिंग हा कोर्स शिकत आहेत. ते मिडास टचद्वारे प्रमाणित न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रामर आणि प्रशिक्षक आहेत. NLP तंत्र आणि आध्यात्मिक संसाधनांद्वारे ते त्यांचे जीवन सुधारण्यासाठी मार्गदर्शन करत आहेत. करिअरच्या सर्वोत्तम पर्यायांची निवड करण्यासाठी मागील 10 वर्षात ते पालक आणि विद्यार्थ्यांनाही समुपदेशन करत आहेत. मागील 12 वर्षापासून ते संपूर्ण भारतात करिअरशी संबंधित सेमिनार आणि वेबिनार देत आहेत. अशा माननीय डॉक्टर प्रफुल्ल हत्ते सरांचा सत्कार आपल्या आजच्या कार्यक्रमाला लाभलेले पाहुणे लोकमत समूहाचे व्हाईस प्रेसिडेंट माननीय बी चांडक सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो.
धर्माला सात्विकतेची धार आहे, व्यासंगाला तात्विकतेची किनार आहे. सर, आपला सत्कार करणं हाच आमचा बहुमान आहे. संपन्न होतोय डॉक्टर हत्ते सर यांचा सत्कार सोहळा. धन्यवाद सर. आजच्या कार्यक्रमासाठी लाभलेल्या ज्या पुढच्या प्रमुख अतिथी आहेत, डॉक्टर मानसी शिरगुरकर, डिरेक्टर द जॅपनीज हब, चेअरपर्सन बोर्ड ऑफ स्टडीज जॅपनीज पुणे युनिव्हर्सिटी, कोऑर्डिनेटर MA कोर्स जॅपनीज लँग्वेज सेक्शन, यांनी टिळक महाराष्ट्र विद्यापीठातून इंटरडिसिप्लिनरी PhD इन जॅपनीज लँग्वेज अँड एज्युकेशन ही डिग्री प्राप्त केलेली आहे. भारताचा पहिला बुलेट ट्रेन प्रोजेक्ट मुंबई अहमदाबाद हाय स्पीड रेल्वे या प्रोजेक्टवर जॅपनीज रेल्वेच्या वतीने दुभाषक म्हणून त्या काम करीत आहेत. त्याचबरोबर डॉक्टर मानसी शिरगुरकर या पुणे विद्यापीठाच्या जपानी भाषा अभ्यास मंडळाच्या अध्यक्ष म्हणून देखील कामकाज बघत आहेत. महाराष्ट्र राज्य जॅपनीज लँग्वेज कमिटीमध्ये सब्जेक्ट एक्सपर्ट म्हणून भरीव योगदान, टिळक महाराष्ट्र विद्यापीठातील जपानी विभागाच्या प्रमुख, जपान फाउंडेशन न्यू दिल्ली यांच्या वर्कशॉप्समध्ये प्रशिक्षक म्हणून कार्य, विभागीय नॅक कमिटी अँड जॅपनीज युनिव्हर्सिटी यांचे प्रतिनिधित्व, अंडरस्टँडिंग जॅपनीज बिझनेस या आंतरराष्ट्रीय सेमिनारचे आयोजन, जॅपनीज बिझनेस मॉड्यूल्स या कोर्सची डिझाईन आणि इम्प्लिमेंटेशन यांसारख्या अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय शिक्षण क्षेत्रात मागील 10 वर्षापासून त्या भरीव योगदान देत आहेत. याचबरोबर बिझनेस मीटिंग्स, बोर्ड मीटिंग्स, शॉप फ्लोअर कायझन ॲक्टिव्हिटीज यांसारख्या व्याख्यानांसाठी ते काम करत आहेत. बरोबर त्यांच्यासोबत वेदांत ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज, टाटा मोटर्स, बजाज ऑटो, भारत फोर्ज, एक्साइड इंडस्ट्री, यामाहा मोटर्स, युताका ऑटो पार्ट्स यांसारख्या कंपनीजमध्येही त्यांनी दुभाषी म्हणून काम केलेलं आहे. आणि या आदरणीय डॉक्टर मानसी शिरगुरकर यांचा सत्कार रामकृष्ण फाउंडेशन संस्थेच्या अध्यक्षा माननीय हर्षदाताई घाया यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. जिथे जिथे लाभली संधी, संधीचे तुम्ही सोने केले, परिसस्पर्शी जगणे तुमचे सुंदरतेचे देणे केले. आनंदाचा प्रत्येक क्षण मनात साठवून घेत आहोत, मनातला स्नेह आमच्या सत्कारातून देत आहोत. संपन्न होतोय आदरणीय शिरगुरकर मॅडम यांचा सत्कार सोहळा. यानंतर आजच्या कार्यक्रमासाठी लाभलेले पुढचे प्रमुख पाहुणे माननीय मिस्टर श्रीकांत गुंजाळ सर. आदरणीय श्रीकांत गुंजाळ सर हे सध्या महाराष्ट्र अकॅडमी ऑफ नेव्हल एज्युकेशन अँड ट्रेनिंग पुणे येथे उपप्राचार्य म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी MIT आर्ट अँड डिझाईन टेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटी पुणे येथून PhD हे शिक्षण पूर्ण केलेले असून वी स्कूल मुंबई येथून पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन मॅनेजमेंट ह्युमन रिसोर्स ही पदवी देखील प्राप्त केलेली आहे. माननीय श्रीकांत गुंजाळ सर हे अनुभवी मेकॅनिकल इंजिनियर असून मराईन इंजिनियर म्हणून देखील कार्यरत आहेत. त्यांनी विविध संस्थांमध्ये कॉर्पोरेट रिलेशन्स, ट्रेनिंग अँड रिक्रुटमेंट रिस्पॉन्सिबिलिटीज, जनरल ॲडमिनिस्ट्रेशन यांसारख्या विविध जबाबदाऱ्यांचे अतिशय व्यवस्थितपणे व्यवस्थापन केलेले आहे. याचबरोबर माननीय गुंजाळ सर यांना कोर अकॅडमिक्स ॲडमिनिस्ट्रेशन, रिसर्च स्टडीज, इंडस्ट्रियल कॉर्पोरेट रिलेशन्स, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट्स यांसारख्या क्षेत्रांमध्ये काम करण्याचा 12हून अधिक वर्षांचा प्रगल्भ अनुभव आहे. बिझनेस नेटवर्किंग, आजच्या युगातील लीडिंग इंडस्ट्री ट्रेंड्स जसे की सेमी कंडक्टर टेक्नॉलॉजी, फोटॉनिक्स, क्वांटम इंजिनिअरिंग यांसारख्या क्षेत्रांमध्ये सरांना काम करण्याची विशेष आवड आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स टूल्स व त्याचा वापर याची खूप चांगली समज आणि इंग्रजीमध्ये टेक्निकल अँड रिसर्च पेपर लिखाणामध्ये त्यांनी विशेष प्रावीण्य मिळवलेले आहे. याचबरोबर यंग अकॅडमिक लीडरशिप अवॉर्ड, MIT आर्ट अँड डिझाईन टेक्नॉलॉजी यांचा यंग अचीवर अवॉर्ड, MIMT कॉलेज चेन्नई यांचा अवॉर्ड ऑफ एक्सलन्स इन ग्रॅज्युएट मराईन इंजिनिअरिंग अशा विविध पुरस्कारांनी देखील त्यांना सन्मानित करण्यात आलेला आहे. माननीय श्री गुंजाळ सर यांचे विविध संशोधन लेख व शोध निबंध हे अतिशय प्रतिष्ठित जर्नल्समध्ये प्रकाशित झालेले असून भारतीय पेट्रोलियम या संस्थेसोबत सध्या बायो लुब्रिकंट या क्षेत्रामध्ये त्यांनी संशोधन कार्य सुरू केलेलं आहे. अशा आदरणीय श्री श्रीकांत गुंजाळ सर यांचा सत्कार रामकृष्ण फाउंडेशनचे
संस्थापक सचिव माननीय राम घायल सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. कर्तबगारीच्या कळसावर तुमच्या खिळून राहतील सर्वांच्या नजरा. कर्तबगारीच्या कळसावर तुमच्या खिळून राहतील सर्वांच्या नजरा. अलौकिक धैर्याचं तुमच्या आमचा मानाचा मुजरा. सत्कार होतोय माननीय गुंजाळ सर यांचा. यानंतर रामकृष्ण फाउंडेशन या संस्थेचे संस्थापक सचिव माननीय राम घायल सर यांचा सत्कार याच संस्थेचे माननीय सदस्य मोहसिन खाटिक सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतोय. आमच्या संस्थेच्या अध्यक्षा आदरणीय हर्षदाताई घायल मॅडम यांचा सत्कार आमच्या परिवारातील बायोलॉजी फॅकल्टी मंजुषा मॅडम यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. आपला फार जास्त वेळ न घेता मी आपल्या प्रमुख कार्यक्रमाकडे वळत आहे आणि कार्यक्रमाच्या सुरुवातीला लोकमत मीडिया समूहाचे व्हाईस प्रेसिडेंट माननीय बी चांडक सर यांना मी विनंती करतो की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं. माननीय बी चांडक सर. आजच्या कार्यक्रमाचे सर्व प्रमुख, दीप प्रज्वलन करताना आपल्या सर्वांच्या लक्षात आलं असेल, प्रकाशाकडे घेऊन जाण्याचं काम हर दिन तो माझ्या आजूबाजूला जे बसलेले आहेत ते खूप चांगल्या पद्धतीने करतायत. याला वेगळ्या पद्धतीने सांगण्याची गरज नाही. जोरदार टाळ्यांनी आपण या सर्वांचं अभिनंदन केलं पाहिजे. खरं तर रामराज आणि लोकमतच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आज इथे आयोजित होतो आहे. जेव्हा मला राम सर भेटायला आलेत आणि त्यांनी ही संकल्पना मांडली की नाशिकच्या या सर्व विद्यार्थ्यांकरता, पालकांकरता, पालक आणि विद्यार्थी दोन्ही सोबत असतील असा हा कार्यक्रम झाला पाहिजे. आणि यामध्ये ज्या फॅकल्टीज इथे आलेल्या आहेत, डॉक्टर प्रफुल्लजी, डॉक्टर मानसी, श्रीकांतजी, खरं तर या तिघांबद्दल बोलायला सुरुवात केली तर मला वाटतं प्रत्येकावरती 3-3 तास बोलावे लागेल. इतकं छान कार्य या सर्वांचं आहे. त्यामुळे त्या तिघांचाही परत एकदा या पुण्यनगरीमध्ये, पुण्याहून पुण्यनगरीमध्ये आपलं स्वागत आहे. सरांबद्दल खरं तर त्यांच्या नावातच जादू आहे, नावातच सर्व काही आहे. जरी त्यांचं नाव राम घाटोळे असले तरी मला असं वाटतं आरजीचा अर्थ राईट गायडन्स, म्हणजे खऱ्या अर्थानं विद्यार्थ्यांना खूप चांगल्या पद्धतीनं मार्गदर्शन करावं असं त्यांच्या मनात आहे. आणि मागच्या 24 वर्षापासनं ज्या पद्धतीनं ते कार्य करतायत, खरंच त्यांचं आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं मनापासून अभिनंदन आणि कौतुक. एखादा व्यक्ती विंचूर सारख्या ठिकाणी तिथे शालेय शिक्षण घेतो आणि नाशिक शहरामध्ये येऊन आपलं साम्राज्य निर्माण करतं. दोन विद्यार्थ्यांपासून त्यांनी सुरुवात केली. 2000 विद्यार्थी सध्या त्यांच्याकडे शिक्षणाचे धडे घेत आहेत. 1000 डॉक्टर्स झालेले आहेत, 12,000 इंजिनियर्स आहेत. याचाच अर्थ जे काही कार्य ते करतायत, आजच्या विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थाने जी गरज आहे ती गरज भागवण्याचं काम
ते आणि त्यांचे सर्व सहकारी करतायत. आपण बघितलं ज्यांनी कार्यक्रमाची सुरुवात केली, पाटील सर ज्या पद्धतीने ते सूत्रसंचालन करतायत, याचाच अर्थ आजच्या विद्यार्थ्यांना ज्याची गरज आहे, कारण आपण सर्व बघतो आहोत की कॉम्पिटिशन, स्पर्धा ही प्रत्येक ठिकाणी आहे आणि त्या स्पर्धेला जर तोंड द्यायचं असेल तर आपण सक्षमरित्या त्या स्पर्धेचा भाग असलं पाहिजे, त्या स्पर्धेमध्ये सहभागी झालं पाहिजे. नाशिकहून जेव्हा आपण बाहेर पडाल, अनेक शहरांमध्ये, मोठ्या शहरांमध्ये जाल, परदेशात जाल आणि तिथे गेल्यानंतर तुम्हाला सर्व काही नवीन असेल आणि त्या नव्या स्वरूपात जर तुम्हाला आपल्याला स्वतःला सिद्ध करायचं असेल तर तुम्हाला स्पर्धेमध्ये सहभागी होण्याचं काम हे खूप कॉन्फिडंटली करावं लागेल. आणि ते करण्याकरता जर तुम्हाला उत्तम गायडन्स मिळालं, उत्तम मार्गदर्शन मिळालं, कारण सुरुवातीला सरांनी सांगितलं की फक्त इंजिनियर, डॉक्टर्स इतकंच नाही तर अनेक संधी आहेत. देर आर एन नंबर ऑफ अपॉर्च्युनिटीज. त्या संधीचं आपण सोनं कसं करूया, त्या संधी खऱ्या अर्थानं कशा चांगल्या मार्गदर्शनाच्या माध्यमातून आपल्याला त्या पूर्ण करता येतील. आणि म्हणून आज इथे पालकही आहेत. मला जास्ती आनंद होतो आहे की जेव्हा पालक आणि आजचा विद्यार्थी, आजची जनरेशन जी खूप शार्प आहेत, ते जेव्हा सोबत येतात, त्यांच्यामधला जेव्हा संवाद उत्तम असतो, तेव्हा खऱ्या अर्थानं त्यांना पुढे जाण्याकरता पाल्यांनी त्यांच्या पाठीशी उभं राहण्याची गरज आहे, त्यांना प्रोत्साहित करण्याची गरज आहे. कारण आजची जनरेशन खूप शार्प आहे आणि या शार्प जनरेशनला अशी शार्प लोक लागतील ज्यांनी उत्तमरित्या या देशाच्या भविष्यामध्ये तुमच्या सर्वांच्या हातून उत्तम भविष्य घडावं म्हणून हे सर्व कार्य करतात. आजचा सरांबद्दल, प्रफुल्ल सरांबद्दल आपण ऐकलं, मी त्यांना अनेक वर्षांपासून ओळखतो. डॉक्टर मानसींबद्दल आता आपण सर्व समजून घेतलं की जॅपनीजमध्ये काय अपॉर्च्युनिटीज आहेत. तेव्हा आजचा हा कार्यक्रम मला असं वाटतं की आपल्या सर्वांकरता एक उत्तम संधी आहे. एक एक गोष्ट, छोटीशी गोष्ट आपल्याकरता जीवनात अत्यंत महत्त्वाची भूमिका आपण निश्चित त्या माध्यमातून घडवून आणू शकता. अमोल जे आहे त्यांनी पण उत्तम काम केलं आहे. सर्व घडवून आणण्यामध्ये अमोलचंही सहकार्य आहे. मी परत एकदा सर्व विद्यार्थ्यांचं, त्यांच्या पालकांचं, स्वतःला कमी लेखू नका, पालकांनी आपल्या पाल्यांना कमी लेखू नका, कारण त्यांच्यामध्ये जिद्द आहे, त्यांना काहीतरी घडवून आणायचं, नवा भारत त्यांच्या हातात आहे. अशा एकंदरीत स्पर्धेच्या युगामध्ये आज या सर्व पुण्याहून आलेल्या फॅकल्टीज आणि स्वतः राम सर, त्यांचे सर्व सहकारी, निश्चित आपल्याला उत्तमरित्या आजचं मार्गदर्शन मिळणार आहे. आणि हे मार्गदर्शन घेतल्यानंतर आपल्याला त्याला स्वतःला कसं सिद्ध करता येईल, कसं छान ते समजून घेता येईल आणि पुढे जाण्याकरता आपण कॉन्फिडेंटली सर्वांनी खूप छान काम करा. कारण प्रत्येक गोष्टीला मिळवण्याकरता अभ्यास किंवा मेहनत, जिद्द ही लागणारच आहे. परंतु उत्तम सहकार्य मिळणं, उत्तम मार्गदर्शन मिळणं, मला असं वाटतं आज या तिघांना भेटल्यानंतर निश्चित तुम्हाला तुमच्या सर्वांच्या मनासारखं घडवून आणता येईल अशी ही शक्ती आणि ऊर्जा या सर्वांमध्ये आहेत. बाहेर सर्व इलेक्शनचं आपण बघतायत वातावरण आहे, बाहेर खूप गर्दी आहे, पण जिथे ज्ञानार्जन होणार आहे तिथे आपण या सर्व महाकवी कालिदासच्या या सभागृहात आपण आलेला आहात. मला खात्री आहे की जे आपण मनात जे काही आपण सर्व इथे ज्या अपेक्षेने आलेल्या आहात त्या सर्व आशा अपेक्षा सर्व पूर्ण होतील आणि घरी जात असताना निश्चित आपल्यामधला कॉन्फिडन्स हा उत्तम असेल. परत एकदा आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. ऑल द बेस्ट टू यू. थँक्यू सो मच. धन्यवाद सर. कई जीत बाकी है, कई हार बाकी है, अभी तो जिंदगी का सार बाकी है. यहां से चले हैं नई मंजिल के लिए, ये तो एक पन्ना है, अभी पूरी किताब बाकी है. असाच संदेश माननीय बी चांडक सरांनी आपल्या बोलण्यातून आपल्या सर्वांपर्यंत पोहोचवला आहे. आपण आपल्या मुख्य कार्यक्रमाकडे वळतोय. आजच्या कार्यक्रमाचे जे आपले प्रमुख वक्ते मिस्टर टोमियो इसोगाई, मी थोडक्यात त्यांचा परिचय आपल्या सर्वांना करून देतोय.
मिस्टर टोमियो इसोगाई हे शार्प इंडिया लिमिटेडचे माजी व्यवस्थापकीय संचालक आहेत. त्यांनी 37 वर्ष शार्प या कंपनीमध्ये कार्य केलेले आहे, जी 100 पेक्षा जास्त वर्षाहून अधिक जुनी जपानी इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील एक दिग्गज कंपनी आहे. शार्प इलेक्ट्रॉनिक्स घरगुती उपकरणे, संवाद साधनं, कार्यालय, स्वयंचलित उत्पादने आणि सौर ऊर्जा उत्पादन प्रणाली बनवते आणि त्यांचे जागतिक विक्री आणि विपणन करते. सध्या मिस्टर टोमियो इसोगाई हे पुण्यातील एका प्रो जपान NPO, IJBC, इंडो जपान बिझनेस काउन्सिल आणि चेन्नईमधील प्रमुख इंडो जपान व्यवसाय सेतू आणि 3 इतर भारतीय खासगी कंपन्यांसाठी सल्लागार म्हणून कार्यरत आहेत. तसेच कोचर अँड कंपनीचे वरिष्ठ सल्लागार म्हणून कायदेशीर सल्ला देत आहेत, जे दुबई, सिंगापूर, शिकागो आणि 6 भारतीय शाखांमध्ये कार्य करत आहेत. मिस्टर इसोगाई यांना 60हून अधिक देशांमधील कामाचा अनुभव आहे. त्यांनी जवळपास 30 वर्षांहून अधिक 60 पेक्षा जास्त देशांमध्ये राहून कार्य केलंय. 2016 मध्ये शार्पमधून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी जपानमध्ये परत जाऊन आयुर्वेद सोसायटी, कांसाई जपान भारत सांस्कृतिक सोसायटी आणि अन्य शैक्षणिक संस्थांमध्ये सक्रिय भूमिका घेतली. 2017 पासून ते भारतात परत आले आहेत आणि भारत जपान व्यावसायिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक दृष्टीने सेतू म्हणून कार्य करत आहेत. 2019 ते 2020 दरम्यान त्यांनी NSDC म्हणजेच नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन चे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून सल्लागार म्हणून देखील कार्य केलेले आहे. त्यांनी विविध शैक्षणिक संस्थांमध्ये वक्ते म्हणून आतापर्यंत 390 पेक्षा जास्त प्रेझेंटेशन्स केलेली आहेत. तसेच अनेक भारतीय उद्योग संघटनांशी ते जोडले गेलेले आहेत. मिस्टर इसोगाई हे अनेक शैक्षणिक संस्थांमध्ये आदर्श शिक्षक म्हणूनही काम करत आहेत आणि भारत जपान संबंध वाढवण्यासाठी पण योगदान देत आहेत. पण आज अचानक एक खूप महत्त्वाची मीटिंग आल्यामुळे ते ह्या कार्यक्रमात वेळेत दाखल होऊ शकत नाहीये. पण त्यांनी कमिटमेंट केली होती, शब्द दिला होता की मी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार. सो ते आपल्यासोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंग थ्रू संवाद साधणार आहेत. मी विनंती करतो, मिस्टर टोमियो इसोगाई should continue the next session. Thank you. Very good afternoon, everybody. It is my great pleasure and honor to be here, even virtually, from Pune. My title here is Opportunities for Indian Youth with Japan. I'm a freelance advisor in Indo-Japanese relations. I've been engaged in connecting many Indian and Japanese academic institutions. I'm encouraging all of you to come to Japan or seek some good opportunities, career opportunities with Japan, not only in Japan, but with Japan anywhere in the world. First, my career history at Sharp Corporation. Since 1979, I've been working for this company as long as 37 years. My first assignment outside Japan was Saudi Arabia, then USA, then Mexico, then UAE, Dubai, again for entire Middle East and Africa, for the entire domains of Sharp Corporation. Then my last mission was in India. Started out from New Delhi and then Pune. I got retired from Sharp or graduated from Sharp. Then I got a freelance independent advisor, consultant, based out of Pune. But now I'm based out of Japan because I have so much to do in Japan. But I tell you something very important. When I joined Sharp, as graduated from the college, I was just nobody. But a BA holder, majoring languages, English and Spanish only. No knowledge about business, no knowledge about marketing, no knowledge about management, but I'm talking about both of them now. So today's topics for my short time presentation will cover, number one, different perspective and commonness between Indians and Japans. Number two, secrets of Japan's recovery after the World War II.
Number 3, shortage of manpower in Japan. Number 4, 3+1 guidelines to live in a foreign culture. Number 5, how to survive in a VUCA world. But I like to skip this number 5 today because of the short time constraints. Now, I tell you something very important. Japan is, among the whole world, is a very, very unique country by major 3 reasons to tell you. Number 1, Japan is the oldest independent nation under one regime, which is emperor. Number 2, Japan is a homogeneous society, but accepting foreign cultures and all religions in the world and in peace. Number 3, the fastest aging society that suffers from the shortage of manpower. Let me go through it. First of all, I'd like to share the world map from the global standard, which you are very much familiar with. But this is not the world any single Japanese person is seeing. We all Japanese people are seeing the world only this way. See, from your perspective, Japan is located in the very far east, but not from ours. Look at that. Japan is located in between USA and Europe and closer to India. So it's a very different and totally different perspective that you may find. Another big difference between India and Japan, population, demography. In the year 2020, the population pyramid was showing like that. The blue color represents boys, the orange color represents girls, and the bottom line is 0 age new baby born, and the top line is the 100-year-old age. In the year 2050, just imagine how old you will be. The Indian population pyramid will look like this. And the number of population, 138 crore to become 164 crores maybe. On the other hand, Japan looks totally different. Japan's population pyramid looked like this in the year 2020, and it will look even very, very different from now. Number of population, 13 crore, to become less and less, maybe less than 11 or around 10 crores maybe in the year 2050. So, it is evident that Japan is in a desperate need of young manpower like you today. In all industries where no robotics or AI can replace humans, that means a lot. Now, some difference in perspectives, but there is something in common. We are. Number 1, Buddhism. Yes, Buddhism was born in the ancient India and deeply and widely spread over all over Japan. This is the greatest Buddha statue inaugurated by the Indian monk Bodhisena in the year 752. So since 8th century, India and Japan has got associated. We Japanese people are very unique in religions. We believe in multiple religions, multiple gods, and we pray for all gods. This is a symbolic thing. We believe gods are in nature. Trees, rocks, mountains, and rivers. We see all gods are there protecting us all the time. This bigger rock represents a husband, and a small rock represents a wife. And they are connected by the sacred rope. This is a shrine in the Mie Prefecture in the central part of Japan. This is just one example. And you may have heard about the 3 wise monkeys. Yes.
speak no evil, see no evil, hear no evil. Yes, announced by the Mahatma Gandhi ji. Yes. But did you know that all the Japanese people also know about those three wise monkeys? Look at that. In the Nikko Toshogu, it's a shrine, like a temple, built in 1617. 1617. There are three wise monkeys over there. Look at them. So we all Japanese people know those three wise monkeys as well. Then, next, Mahatma Gandhi ji is standing 24 hours a day in the central part of Tokyo. You can visit and meet him, even in Japan. Even in Hiroshima, you can visit and meet Mahatma Gandhi ji. This was inaugurated by the Prime Minister Narendra Modi ji last year in Hiroshima. Look at those statues of God and Goddess very closely. Aren't they looking familiar to you? Yes, they are. Those are Benzaiten from the left, Kangiten in the center, Tamonten on the right. But those three God and Goddess are all originated from India, as you know. Saraswati, Ganesha, and Kubera. And even Lord Ganesha is not just one deity worshipped by Japanese people in Japan and derived from India. Lakshmi is also there in Japan too, under the name of Kichijoten. Many Japanese people worship her as goddess in Japan. So, can you believe, without any knowledge about those, if you go, you will be surprised to see so many Hindu and yes, Indian gods and goddess will be found and worshipped very widely in Japan. There is nothing more stronger than anything else that we believe the spirit of our hearts and spiritualism, is commonly shared by you and by us. In 1945, the war was ended. August 15 was the date of the ending of the war. On this date, 15th of August, you celebrate your Independence Day. We do not celebrate it, but we do remember all those spirits and souls that fought for the nation. Same day. It's a memorial day. In 1979, a book was published by the professor at Harvard University, USA. The book was very much sensationally titled, Japan as Number One. But more importantly, the subtitle here, Lessons for America, is more important. By the way, Japan has never been, in the fact, number one, but Japan made number two economy in the year 1968, only after USA. Just imagine, from 1945, from the ashes, to become number two economy in the world in 1968. How many years later? In such a short period of time, Japan has made such a progress and recovery. Miraculously, I can say. So, there must be some good reasons why Japan has made this recovery in such a short period of time. From my point of view, there are some secrets of Japan's success. Number one, working very hard without any claim on overtime pay. I was the one who experienced this personally. Obey all the set rules. It is a very basic common virtue of life amongst Japanese people. Punctual to schedule. Punctuality means, in Japan, punctual to the minute, not minutes. Okay? So even 1 minute late is a big shame for Japanese. There are two meetings
in the offices, government offices or corporate offices, private offices. Chore and Yure, morning meeting, evening meeting, every day at every team. There are intensive planning and implementation on schedule. Ho-ren-so is a word used in PDCA cycle. PDCA means plan, do, check, act. It's a management cycle. And ho-ren-so are the three Japanese words. Ho means hokoku, reporting. Ren means rendaku, informing. And so means sodan, meaning consulting. This is the 3 steps or actions that you need to do every single moment with your boss every day. TQC, as you may know, total quality control. The 5S and Kaizen are very famous keywords of Japanese manufacturing spirit. Teamwork rather than standing play by individuals. It's very important to know for you. Teamwork is more valuable in Japan than in India. Consensus decision making is made. That's another very typical management style of Japan. Lifetime employment. I am here. The very good example of this. I could be, see, any other places, but I just worked and served only for one company as long as 37 years. Because there are job rotations within the company and progressive promotion system is set. Okay. Now, I told you Japan is very unique in 3 ways, 3 aspects. Number 1, longest independent nation in the whole world under the one regime. Now, I ask you, how old is Japan do you think as an independent nation? Because of the time, I will give you the answer. The first Emperor Jimmu got throned in the year 660 BC. BC is another Western word, Western standard. But anyway, in Japanese mythology, the Emperor Jimmu, the first emperor, was a descendant of the sun goddess Amaterasu, which in your case, Surya, through her grandson Ninigi, as well as the descendant of the storm god Susanoo. Those are the history in our mythology. So, Japan is 2,684 years old, the longest, oldest nation as an independent nation or country under one regime emperor. Who was printed in the Japanese yen notes? This is the Japanese yen notes, although it's not the latest one, the old one. But you see one picture here, the portrait here, which looks very ancient person. Yes, this is the 10,000 yen banknote of Japan. This portrait shows Prince Shotoku, not emperor, Prince Shotoku. He appeared in 1930, then ended in 1986. For more than 50 years long, he has been appearing in the Japanese yen notes. Now, in India, in your rupee notes, you see Mahatma Gandhi ji. I don't know how long he will be appearing. Okay, this Prince Shotoku has made the first constitution of Japan with 17 articles in the year 604. 604, very long time back. That is the first constitution of Japan and was made to regulate the ministers and public servants. And the very basic principle adopted in the constitution was important for you to know. The very basic principle of the constitution was wa. This is the Japanese word, wa, but it's easy for you to remember, wa. Wa means harmony, solidarity, or unity. So this is the very basic principle of the constitution, in fact.
And it has become the subconsciously and commonly shared philosophy by all the Japanese people. Otherwise, origin of the ethics of the Japanese. So when you go to Japan, you will learn all these things, all these philosophies in education. If you try to find a good place for your even higher education, then come to Japan, and then you will learn all these ethics of Japanese people and the principal idea of wa, harmony. For example, I have been working for Sharp Corporation, and Sharp's business creed says this: sincerity and creativity. Under that, sincerity, harmony, politeness, creativity, courage are here. Harmony is the one very important word in the principal business creed by Sharp Corporation. This is a great example how harmony is used and so much, respected in Japan. Japan-India relations, excellent. We have got special strategic and global partnerships since long time. This means we are not just bilateral relations anymore. It's a global partnership, both together. One thing very important for you to know: in the center, Modi ji, and on his right, Dr. Subramanian Jaishankar, the foreign minister, or the external minister of India, whose wife is a Japanese lady. How's that? So nice to know, right? Okay, last year G7 was represented by Japan, or chaired by Japan. Last year G20 was chaired by India. So we both did a great job of summit in Hiroshima and New Delhi. If you take a look at the world economy and how much of contribution by the G7 and G20, you look at this carefully. The orange color shows the G20 representation or coverage of all the worlds, which is almost 80%. On the other hand, the green colors represent G7 coverage, G7 share of the world economy, which is, once it was very high as 70%, but now coming down even below 50%. This means what? G20 minus G7, meaning G13, including India, Russia, China, Brazil, and many others, are contributing even much more to the world economy. This means G7 is no longer powerful in the whole world. There is another group of countries, 4 countries together: USA, Australia, India, and Japan formed a Quad. Okay? This is obviously an Asia's democratic security diamond. So India and Japan are constituting a very important factors of those elements. Now, back to the history, back to the demography. Yes, population pyramid projected in the year 2050 looks like this. I showed you this. India, 164 crores. Japan, 10, 11 crores only. And I told you, Japan is obviously and definitely and desperately in need of a young manpower like you, even today. In all robotics, AI cannot replace humans anywhere. Now, shortage of workforce in Japan looked like this. 3 lakhs of serving people in the nursing care or elderly care is very much in need even today. Big shortage, and many other industry sectors as well. Japan-India Summit joint statement said, yes, Japanese trillion, 5 trillion yen, Japanese yen of public and private investment will be done
in the coming 5 years. This means almost 3 trillion Indian rupees. 3 trillion Indian rupees will be spent from Japan to India in the coming 5 years. Right? Then there is a Japan-India digital partnership. Indian IT professionals are very, very welcome to work in Japan. Shortage now comes to, because of this, we have the aged people, like more than 65 people are almost 30%. And more than 50% of the companies in Japan feel shortage of manpower. So, more than 8 lakhs of workforce will be expected to come from overseas in Japan. So why not you to consider this as part of this? Now, if you consider that to live in a foreign culture like in Japan, there are 3+1 basic guidelines that I can tell you. Number 1, get deeper into the culture. Learn the local language. Try local food. Do not mix with Indians there. Mix with Japanese as much as possible. Number 2, learn its history and culture. It's very important for you to know. So I recommend sightseeing on historical spots will help you a lot wherever you go and visit in Japan. Experience cultural things like festivals or any religious rituals together with the Japanese people. Number 3, observe and follow the all set local manners and rules. Respect all religions. I told you, number 2, Japan is very unique because Japan is welcoming or accepting, respecting even all religions. And Japanese people are mostly multiple believers in multiple religions. Can you believe this? See, one person believes in God, Buddha, and God in the nature. Our history or tradition, the traditional religion was the Shinto, which is based out of the worship in the nature. And Buddhism came from India through China and Korea. Then we all accepted Buddhism very, very strongly. So many Japanese people believe in both two religions at least. Shinto, the traditional religion, based out of worship in nature, and Buddhism. Both together are very much very widely worshipped and prayed. Okay? And plus number 1, don't forget to be ready always to talk about your own country and your hometown. Why? Because whenever you go, you will be the ambassador of your country. Just as I'm now, like an ambassador to you. I'm a Japanese ambassador now, talking about Japan. So you will be the same when you come to Japan. Okay? I have talked about the 3 wise monkeys. That is a common knowledge with you and us. But be careful, the 4th unwise monkey that you may tend to become. Look at this. Look at this. Look at this carefully. See? You may not be seeing any evil. You may not be hearing any evil. You may not be speaking about any evil, but you may be following and even sharing all evils every day. This is a big trap. Big trap. Okay? Now, look at your original religion, or original tradition. Look at Rig Veda. Rig Veda tells you, Ano Badra Kratavoyantu Vishvata. May good thoughts come to us from all directions. And look at those three monkeys. Speak out, listen up, and see it all. This means totally opposite
of the three wise monkeys. I now recommend you and urge you to become those three smart monkeys instead, starting from even today. That's the end of my message, and you will be welcome to Japan at any time. I'd be happy to help you, assist you out for anything you would like to. Let's build a solid partnership for a prosperous future together. Thank you for your attention. Yes. थँक्यू सरजी, थँक्यू व्हेरी मच. जपानमधील करिअरच्या संधी यावरती मिस्टर टोमियो इसुगाई यांनी आपल्याशी संवाद साधला. यानंतर आपल्या कार्यक्रमाचे दुसरे प्रमुख वक्ते आदरणीय डॉक्टर प्रफुल्ल हत्ते सर यांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं प्रेझेंटेशन सुरू करायचं. डॉक्टर प्रफुल्ल हत्ते सर. सर्व नाशिककरांना मनापासून नमस्कार. आज 12 वर्षानंतर मला योग येतोय. महाकवी कालिदासच्या या व्यासपीठावरून बोलण्याचा, आणि मला खरोखर तुमचं सगळ्यांचं कौतुक करावं असं वाटतंय की रविवार आहे, सुट्टीचा दिवस आहे, जेवण करून झोपण्याची वेळ आहे, परंतु सर्व विद्यार्थी आणि त्यांचे पालक अतिशय शिस्तप्रिय विद्यार्थ्यांसारखे शांत बसून इथे ऐकतायत कार्यक्रम. याचा अर्थ तुम्हाला करिअर विषयी नक्कीच काहीतरी जाणून घेण्याची इच्छा आहे. तर मला असं वाटतं की आपण लोकांकरता टाळ्या वाजवतो, आज आम्ही तुमच्याकरता टाळ्या वाजवायच्या आहेत. तुमचं स्वतःच कौतुक. करिअर म्हटलं की नॉर्मली आपण मुलं जेव्हा 10वी मध्ये येतात त्यावेळेस पहिला असा एक स्पाइक असतो, करिअर करायचंय. नंतर दुसरं टेन्शन घरात सुरू होतं ते मुलं 12वीत गेल्यानंतर. आणि आजचा जो काही कार्यक्रम आहे हा आपल्याला सगळा करिअरच्या संदर्भात सगळ्या गाईडलाईन देणारा आहे. आज मी आणि माझ्यानंतर 2 वक्ते आहेत, प्रत्येक जण साधारण अर्धा तास बोलणार आहे. मी अगदी थोडासा 10 मिनिटं जास्त वेळ घेतलाय कारण की बऱ्याच काही गोष्टी सांगायच्या आहेत. तर या माझ्या सेशनला सुरू करण्याच्या पूर्वी मला तुमच्याबद्दल काही माहिती पाहिजे. यहाँ पे जितने भी लोग बैठे वहाँ पे इतने कौन इतने लोग हैं जिनको बिल्कुल भी मराठी समझ में नहीं आती है? प्लीज रेज योर हैंड. बिल्कुल मराठी समझ में नहीं आती. ऊपर वाले, नीचे वाले, कोई नहीं है, दूर दूर तक कोई नहीं है. फारच चांगलं झालं, म्हणजे मी मराठीमध्ये बोलू शकतो. चालेल ना? आता आपण काय करणार आहे की तुम्ही सगळेजण माझ्या बरोबर आहात असं मी समजेल, आणि सर्व पालक आणि इथले विद्यार्थी सगळ्यांनी मिळून दिलेल्या प्रश्नांची उत्तर द्यायची. कसं उत्तर देणार? असं हातवरती करून उत्तर द्यायचंय. चालेल ना? जे खोटं बोलतील ते या कार्यक्रमाच्या बाहेर गेल्यानंतर सगळं विसरतील. चला, मला काही पालकांना प्रश्न विचारायचे, विद्यार्थ्यांना नाही. पहिला प्रश्न पालकांना. इथे उपस्थित असलेल्या पालकांपैकी किती लॉयर्स आहेत, ऍडव्होकेट, वकील, कोण कोण आहेत? हात वरती करा. पालक कोणीच नाही. अरे बरं, डॉक्टर्स किती आहेत? डॉक्टर्स एक डॉक्टर दिसले मला. अजून एकच डॉक्टर. 2 आहेत. अच्छा, तिकडे असा हात वरती करू नका, असा वरती करा. इंजिनियर्स वा वा वा, भरपूर आहेत की. चला, विद्यार्थ्यांकरता प्रश्न आहे, किती विद्यार्थ्यांना आर्ट मध्ये करिअर करायचंय? आर्ट कोणीच नाही. बरं, कॉमर्स आहेत का? अच्छा, अरे वा, आहेत की. व्हेरी गुड, व्हेरी गुड. तिकडे दिसतात. कॉमर्स पण कोणाकोणाला करिअर करायचंय? कॉमर्स. हा, इथे काही दिसतात, तिकडे कॉमन पण दिसत. आर्ट कॉमर्स दोन्हीकडे पण करायचंय. अच्छा, सायन्स मध्ये, अरे वा वा वा, क्या बात आहे. छानच की. आता एक जादू करणार आहे मी, प्रेझेंटेशन चेंज होऊन जाईल आणि आपल्या प्रेझेंटेशन मध्ये जास्तीत जास्त आपण सायन्स बद्दल बोलू. आर्ट कॉमर्स पण आहे. चालेल ना? पुढचा प्रश्न आहे, प्रश्न भरपूर विचारणार, शिक्षक आहे मी त्यामुळे सोडणार नाही अजिबात. पुढचा प्रश्न माझा असा आहे की करिअर आपण ज्याला म्हणतो ते म्हणजे काय ते नीट समजावून घ्या. एक मेकॅनिकल इंजिनियर, डेंटिस्ट, डॉक्टर, वकील, स्पोर्ट्समन, ड्रायव्हर, हे सगळे करिअर आहेत. तर मला असा प्रश्न विचारायचा पालक आणि विद्यार्थ्यांना दोघांना पण, की भारतामध्ये
साधारण किती करिअर ऑप्शन्स आहेत बोलू शकणार नाही तुम्ही, पण मी तुम्हाला ऑप्शन देतो. पहिलं ऑप्शन आहे साधारण 25 ते 50. रेज युअर हँड. 25 ते 50 भारतामध्ये करिअर ऑप्शन्स आहेत अंदाजे. जास्त बोललो की काय? चला 50 ते 100, 100 ते 500. हा आत्ता मजा येईल. वा वा क्या बात आहे. चला व्हेरी गुड. भरपूर लोकांनी हात वरती. वरचे पण आहेत ना मित्रांनो? हा आहेत बरं आहे बरं आहे. चला 1000 ते 2000. अजून पण आहेत की? वा वा. 2000 ते 5000. 2000 ते 5000 पण आहे. वा वा वा. 5000 करिअर आहेत भारतामध्ये. चला 10,000. एक करिअर आहेत. एक कोणतरी म्हणतायत तिकडे. गमतीचा भाग असा आहे की आपल्याला माहिती नाही की करिअर ऑप्शन्सच किती आहेत. भारतामध्ये टोटल 17,000 करिअर ऑप्शन्स आहेत. विचार करा, 17,000 करिअर ऑप्शनला बोलायला सुरुवात केली तर 1 वर्ष कालिदास कला मंदिरात कार्यक्रमच चालतील आहे की नाही. करिअर 17,000. आज मी 16,569 करिअरचा ऑप्शन ऐकून आलो असं कोणतरी म्हणेल. पण एवढं काय कॉम्प्लिकेटेड नसणार आहे. आजचं सेशन एकदम हलकं फुलकं आहे. नॉर्मली आपण विचार करतो 12वी नंतर काय करायचं. मी मुद्दाम 10वी बोललो नाही, कारण 10वी नंतर डिप्लोमा किंवा आर्ट कॉमर्स सायन्स. 12वी नंतर आपण बघूयात 12वी नंतर काय असतं. आर्ट कॉमर्स किंवा सायन्स. बऱ्याच वेळेस पालकांना असं वाटतं की आर्ट्स म्हणजे काय, फक्त BA करायचं. अजिबात नाही. बघा किती ऑप्शन्स आहेत. बॅचलर इन आर्ट्स आहे, फाईन आर्ट्स आहे, BBA आहे, हॉटेल मॅनेजमेंट, कम्युनिकेशन, जर्नलिझम, इंटरनॅशनल बिझनेस आणि इंटरनॅशनल मार्केटिंग आणि कितीतरी ऑप्शन्स इथे दिसत आहेत. आता आजच्या सेशनमध्ये जे विद्यार्थी सिन्सिअर आहेत ते काय करतील, त्यांच्याबरोबर त्यांनी पेन आणलेला असेल. सिन्सिअर विद्यार्थी कसा ओळखायचा, पेन आणि कागद बरोबर असलाच पाहिजे आणि लिहायला सुरुवात करतील. जे बिचारे सिन्सिअर नसेल ते काय करतील, टेन्शनमध्ये सर खुजाव. मग त्यांच्याकडे एक महत्वाचा डिव्हाइस आहे, मोबाईल. फोटो काढणार, काय हरकत नाही, फोटो काढा, पण बाहेर जाऊन डिलीट करू नका, घरी जाऊन लिहून काढा. लिहा. लिहिल्याशिवाय समजणार नाही. कोणी सुपर ह्युमन आलेलं नाही. अगदी जादू झाली, सगळं माझ्या डोक्यात घुसलं. 5 वर्षानंतर वाटवलं होतं हा काहीतरी 17 नोव्हेंबर हा कार्यक्रम, स्लाइड नंबर 35 आणि हा ऑप्शन दिलेला होता, असं कोणाच्या डोक्यात राहत नाही. ओके. आर्ट्स बद्दल आपण बोललो. कॉमर्समध्ये आहे का, भरपूर आहेत. फक्त BCom करून होत नाही. लोक CA करतात, ICWA करतात, त्याच्या व्यतिरिक्त पण आहे बँकिंग, फिनान्स, अकाउंट्स, इंटरनॅशनल ट्रेड्स, शेअर ट्रेडिंग, स्टॉक मार्केटिंग, त्याच्याबरोबर मास कम्युनिकेशन, जर्नलिझम आणि खूप सारे ऑप्शन्स कॉमर्समध्ये आज आहेत. भारत हा आर्थिक महासत्ता होण्याच्या दृष्टीने पुढे जात आहे. मग आर्थिक महासत्ता जर का होणार असेल तर कॉमर्सची भरपूर मोठी डिमांड भारतामध्ये येत आहे. त्यामुळे नक्की कॉमर्समध्ये जर का कोणाला करिअर करायचं असेल तर भरपूर चांगले ऑप्शन्स आहेत, अगदी नक्की आहेत. आणि आता ज्यांनी बऱ्याच मुलांनी असा हात वरती केला होता त्यांच्याकरता 12वी सायन्स नंतर काय. पहिल्यांदा आपण बघू फार्मसी आणि मेडिकल. किती विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना असं मेडिकलमध्ये जाण्याची इच्छा आहे, हात वरती करा. मेडिकल, डॉक्टर व्हायचंय. फक्त इकडे काहीतरी दिसतात, इकडच्या बाजूला ज्यांनी आर्ट्स मध्ये हात वरती केलं ते पण डॉक्टरला हात वरती करतात. आर्ट्स मध्ये डॉक्टरेट करणारे मागे भरपूर आहे. वा वा. ऑल बॅक बेंचर्स डॉक्टर्स, फ्रंट बेंचर बिचारे गरीब बिचारे इंजिनियर्स. काय करणार, हरकत नाही. डॉक्टर होणार असाल, एक छोटीशी टिप देतो कारण की आपल्याकडे वेळ फार कमी आहे. डॉक्टर होणार असाल तर फक्त MBBS करून चालणार नाही. मग काय करावं लागेल, PG करावं लागेल. PG मध्ये गेल्यानंतर काय करणार, PG मध्ये परत एकदा ती जी सोपीशी छोटीशी एक्झाम असते ना नीट, ती परत एकदा नीट द्यावं लागेल. PG नीट दिल्यानंतर परत काय, मग मला काहीतरी मेडिसिन मध्ये जायचं होतं पण मिळतंय काय, पॅथॉलॉजी. परत टेन्शन. 5.5 वर्ष इथे आहेत, 2.5 वर्ष तिथे आहेत, मध्ये कुठेतरी गॅप असतो एखाद्या वर्षाचा. बरं PG केल्यानंतर व्यवसाय सुरू होईल का, नाही होणार. सुपर स्पेशालिटी करावं लागेल, स्पेशलायझेशन करावं लागतील. म्हणजे अजून पुढचे 3-4 वर्ष तुम्हाला नक्की द्यायचे आहेत. त्यामुळे त्या मानसिकतेनेच डॉक्टर व्हा. 4 वर्षात माझा बरोबरचा मित्र आणि मैत्रीण यांनी चांगली नोकरी पकडली आहे, लाखोने कमवत आहेत आणि माझी इंटर्नशिप अजून सुरू झालेली नाही, अशी भीती वाटू शकते.
डॉक्टर्स व्हायलाच पाहिजेत. कोरोना काळामध्ये डॉक्टरांनीच आपला देश जगवलाय म्हणून तुम्ही इथे बसलात. ज्यांनी जगले नाहीत ते गेले. बरोबर का नाही? डॉक्टरांची गरज आहे, परंतु पूर्णपणे मनामध्ये ठेवा की स्पेशलायझेशन्स पण तुम्हाला करावे लागतील. दुसरे रूट पण आहेत. MBBSच करायला पाहिजे असं काही नाही आहे. आज आयुष मंत्रालय आहे, आयुर्वेदिक, युनानी, सिद्ध, होमिओपॅथी मिनिस्ट्रीने खूप चांगले चांगले ऑप्शन्स आज ठेवलेले आहेत, तर ते सुद्धा तुम्ही करू शकतात. फार्मसीमध्ये चांगले ऑप्शन्स आहेत, डिप्लोमा आहे, बॅचलर्स आहे, त्याच्याचबरोबर मास्टर्स पण आहेत. पॅरामेडिकल, आता ज्यांचे मार्कच कमी पडलेत, बायोलॉजी ग्रुप घेतलाय, PCB ग्रुप घेतलाय, परंतु मार्क कमी आहेत, काही घाबरायचं कारण नाही. तुम्हाला तुमच्याकडे भरपूर सारे ऑप्शन्स आहेत. सायन्समध्ये आहेत, पॅरामेडिकलमध्ये आहेत. पॅरामेडिकलमध्ये काय, लॅब टेक्निशियन्स, ऑपरेशन थिएटर टेक्निशियन्स, फिजिओथेरपिस्ट आहे, BSc नर्सिंग सारखे कोर्सेस आहेत, बरेच सर्टिफिकेशन कोर्सेस पण आहेत. पुढे जर का आपण गेलो तर इंजिनिअरिंग हा बऱ्यापैकी जवळचा आणि जिव्हाळ्याचा एक असा प्रश्न आहे. BE, BTech, वेगवेगळ्या प्रकारचे डिप्लोमा, मास्टर्स, आणि बरेच विद्यार्थी जे स्वप्न बघतायत, काय, मला परदेशात जायचंय, MS करायचंय, पुढे काय करायचं, तिकडेच राहायचंय, काही हरकत नाही, तोही प्लॅन करा. थोडासा पुढे जाण्याच्या आधी एक छोटासा एक वेगळा किस्सा मला आठवला. किस्सा पुणेकरांचा आहे. आता मी पुणेकर आहे, त्यामुळे पुणेकरांचे जोक अगदी बिनधास्त सांगू शकतात, अन्यथा आम्ही कोणाचं ऐकून घेत नाही. पुण्यातला किस्सा आहे. एक पालक आहेत ज्यांनी का सोशल मीडियावरती लिहिलं की माझ्या मुलीला डॉक्टर व्हायचंय, तर तिने नीटची प्रिपरेशन कधी सुरू करावी आणि कुठला क्लास चांगला आहे, सोशल मीडियावरती लिहिलं. दुसऱ्या पुणेकरांनी त्यांना प्रश्न विचारला, तुमच्या मुलीचं वय किती? तर त्यांनी सोशल मीडियावरती लिहिलं 7. वर्ष नाही हो, महिने, 7 महिने. आता गंमत बघा, 7व्या महिन्यामध्ये 7 महिन्याच्या मुलीला यांना वाटतं की डॉक्टर व्हावं, पण प्रश्न इथे संपलेला नाही. दुसरे पण पुणेकरच आहेत. त्यांनी उत्तर लिहिलं. उत्तरात ते लिहितात, अहो फार उशीर केला हो तुम्ही, 6 महिने आधी विचारलं असतं तर काहीतरी मला सांगता ते आलं असतं. हे जरी जोक असेल तरी देखील समाजामध्ये सत्य हे असंच चालतं. करिअरचा विचार हा मुलं जन्माला आल्याबरोबरच सुरू होतो असं काही नाही आहे. 3 इडियट नावाचा एक जुना चित्रपट होता, बघितला का सगळ्यांनी? व्हेरी गुड. कोणी बघितलेला नाही? अरे वा, कोणीतरी एक मुलीने हात वरती केला. मी चित्रपट बघितलेला नाही. माझ्याकडे आता सत्कार करण्यासारखा नाही कोणा, कारण सत्कार केला. अरे वा, कोणीतरी पॅरेंट्सने पण हात वरती केलाय. बघून घ्या नक्की. खाली पण मागे पण आहे, डॉक्टर्स, कमॉन डॉक्टर्स. 3 इडियट नाही बघितलं तर कसं काय डॉक्टर होणार? त्याच्यामध्ये एक फेमस डायलॉग आहे, लडका हुआ तो लडकी हुई तो. व्हेरी गुड, सगळ्यांना माहिती आहे की. मग बघा, विचार करा, मुलं जन्माला यायच्या आधीपासून आपण करिअर बनवतोय. एवढा आधी करिअरची तयारी करू नका. पालकांना एक नम्र विनंती आहे की मुलं 5वी 6वीला जाईपर्यंत त्यांच्या डोक्यात काय घालू नका की तुला डॉक्टर व्हायचंय, इंजिनियर व्हायचंय, आर्किटेक्ट व्हायचंय, काही सांगू नका. त्यांच्या दृष्टीने ते कॅब किंवा बस चालवणारे काका जे आहेत ना, ते खूप चांगलं करिअर आहेत. भाजीपालावाला खूप चांगलं करिअर आहे. बसचा कंडक्टर लुक्रेटिव्ह करिअर, कारण आपल्याला तिकीट मिळतं. लहान मुलांना त्यांच्या विश्वात राहू द्यात, मोठं झाल्यानंतर बघू आपण. बॅचलर ऑफ डिझाईन हे भारतामध्ये अतिशय झपाट्याने वाढणारं एक क्षेत्र आहे. प्रत्येक गोष्ट ज्या आपल्याला समोर दिसते ती एका डिझायनरने बनवलेली आहे. वेगवेगळ्या प्रकारचे काही ऑप्शन्स मी स्क्रीनवर दाखवतोय. प्रोडक्ट डिझाईन, युजर एक्सपिरियन्स डिझाईन, टेक्स्टाईल डिझाईन, ऑर्नामेंटल डिझाईन्स, इंडस्ट्रियल डिझाईन, फॅशन डिझाईन, हे सगळे अतिशय झपाट्याने येणारे करिअर आहेत. करिअर ऑप्शन्स खूप चांगले आहेत. ज्यांना कलेचं एक आवड आहे त्यांनी 11वी 12वी आर्ट्स, कॉमर्स किंवा सायन्स काहीही केलं तरी देखील ते डिझाईनमध्ये जाऊ शकतात. अजून एक क्षेत्र की भारतामध्ये आपण म्हणतो की सगळे खादाडच लोक आहेत, पुणेकर जरा जास्तच. त्यामुळे हॉटेल मॅनेजमेंट हे देखील एक छानसं करिअर ऑप्शन आहे. आपल्याला असं वाटतं की हॉटेल मॅनेजमेंट म्हणजे फक्त कदाचित बॅचलर इन हॉटेल मॅनेजमेंट असेल, असं काही नाही. एवढे सगळे ऑप्शन्स आहेत. ॲग्रिकल्चर, कृषी प्रधान देश आहे असं आपण लहानपणापासून ऐकतो, माझ्या लहानपणापासून ऐकतोय. तर ॲग्रिकल्चरचे ऑप्शन्स देखील भरपूर आहेत.
महाराष्ट्राबद्दल बोलायचं झालं तर महाराष्ट्रामध्ये 3 शासकीय विद्यापीठ आहेत जे ॲग्रिकल्चरचे आहेत. परभणीला आहे, राहुरीला आहे आणि कोकणात आहे. तर तुम्ही त्या विद्यापीठातनं वेगवेगळ्या प्रकारचे हे जे काही डिग्री प्रोग्राम्स आहेत ते करू शकता, किंवा खाजगी विद्यापीठं पण आहेत तिथूनही हे करू शकतात. बीटेक आणि वेगवेगळ्या प्रकारचे BSc, काही प्रोग्राम मी लिहिले पण नाही, जसे की डेअरी टेक्नॉलॉजी वगैरे, हे देखील एक चांगले ऑप्शन्स आहेत. हां, मी थोड्या वेळापूर्वी म्हटलं होतं की जे आदर्श विद्यार्थी ते लिहून घेतात. मला अजून लिहिताना कोणी दिसलं नाही. कोण कोण लिहून घेतलं बरं सांगा बरं. ज्यांनी लिहून, फक्त डॉक्टर्स लिहितात आहे मागचे. इकडे आर्ट्स कॉमर्स लिहित आहेत, इकडे पण लिहितात, इकडे पण आहेत. वरती मित्रांनो काळजी करू नका, अरे वरती पण लिहित आहेत की. वा वा, छान छान. हा, कॉम्प्लिमेंट द्यायची असेल तर काय हरकत नाही, घ्यायला तयार आहे मी. नवीन टेक्नॉलॉजीज येत आहेत मार्केटमध्ये. पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी समजून घेणं गरजेचं आहे की किती टेक्नॉलॉजीज येत आहेत. भरपूर सारे आहेत. अगदी आपण म्हटलं की कॉग्निटिव्ह न्यूरोसायन्स, नॅनो टेक्नॉलॉजी, IoT, डेटा सायन्स, ॲनिमेशन्स, साऊंड इंजिनिअरिंग हे सुद्धा एक इंजिनिअरिंग येते. फायर इंजिनिअरिंग हे सुद्धा इंजिनिअरिंग आहे. व्हिडिओ क्रिएशन्स आहेत, एन्व्हायरमेंटल सायन्स आहेत. इतके सगळे नवीन ऑप्शन्स. लक्षात घ्या 17,000 त्याच्यामधलाच भाग घ्या. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये ज्यांना करिअर करायचं लेटेस्ट टेक्नॉलॉजीमध्ये करा, परंतु फाउंडेशन ग्रॅज्युएशन लेवल जे आहे ना ते एकदम बेसिक ठेवा. म्हणजे BCom करा, BSc करा, BTech करा आणि नंतर मग स्पेशलायझेशन्सला जा. हां, बऱ्यापैकी पालकांना आणि विद्यार्थ्यांना जी आवडतीची गोष्ट आहे इंजिनिअरिंग विषयी पण थोडंसं बोलूयात. अशी काहीतरी सिच्युएशन काही घरांमध्ये दिसते की मुलं आणि मुली त्यांना असं टेन्शन असतं की एका वेळेस किती एक्झाम द्यायच्या. NID, UC, DAT, CET, JEE, नाटा, खूप सारा एक्झाम आणि एकाच वेळेस द्यायचं. म्हणजे काय की एखाद्या परीक्षेत चांगले मार्क मिळाले, आर्किटेक्टला मिळाले, नाटाला जा आर्किटेक्ट हो, JEEला मिळाले, IITला जा. असं करून चालणार नाही. पालकांनाही सूचना आहे, आपल्या मुलांवरती एवढं प्रेशर टाकू नका. 10वीला असेपर्यंत त्यांना कल चाचणी असते. करिअर समुपदेशक जे असतात, करिअर काउन्सिलर, ते एक टेस्ट करून घेतात, काउन्सिलिंग करतात आणि ठरवतात की तुमच्या मुलांचं करिअर कुठे चांगलं होणार आहे. एका वेळेस 4-5 परीक्षा दिल्याने कोणीही यशस्वी होत नाही. सगळ्या परीक्षेत लिंबू मार्क मिळतात आणि एक न धड भाराभर चिंध्या. इंजिनिअरिंग जरी करणार असाल तरी देखील खूप सारे एक्झाम ॲट ए टाइम असतात, त्या सुद्धा देऊ नका. अशी काहीतरी सिच्युएशन असते. JEE प्लस CET मागच्या वर्षी म्हणजे आत्ता जी ॲडमिशन झाली त्यावेळेस JEEला भारतामधून 23 लाखापेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आणि त्यातले 1% देखील विद्यार्थी IIT मध्ये पोहोचले नाहीत. 1% सुद्धा नाही. म्हणजे किती पर्सेंटेज आहे? 99 पॉईंट काहीतरी पर्सेंट हे फक्त JEEच दिले. गव्हर्नमेंटला पैसा दिला आणि स्वतः टेन्शन घेतलं. JEE कोणी द्यायची, कोणी द्यायची नाही. सिंपल गाईडलाईन नीट लक्षात घ्या. JEE कोणी द्यायची, CET कोणी द्यायची. ज्यांचं स्वप्न आहे की मुलांना महाराष्ट्राच्या बाहेर एज्युकेशन घ्यायचंय त्यांनी JEE द्या. ज्यांचं स्वप्न आहे की आपण IIT किंवा NIT मधून इंजिनिअरिंग करायचं त्यांनी JEE द्या. ज्यांना महाराष्ट्रातच राहायचंय त्यांनी CET द्या. आणि ज्यांना नाशिकमध्ये राहायचंय त्यांनी काय करायचं? अहो CETच द्यायची, दुसरं काय. नाशिक सुद्धा महाराष्ट्रातच आहे, फार टेन्शन घ्यायचं काय गरज आहे. CET द्या. जास्तीत जास्त मुलांनी CET वरती फोकस करा. चांगल्यात चांगले मार्क मिळवा. जर महाराष्ट्रामध्ये इंजिनिअरिंग करायचं असेल तर दोन्ही एकाच वेळेस करायला गेलात धडपडाल. नीट निर्णय घ्या. आता जे ऑलरेडी 12वी मध्ये आलेले असतील, ॲपियर होणार असेल तर ॲपियर व्हा, परंतु फोकस जास्त CET कडे ठेवा. काय झालं असा काहीतरी प्रश्न पडला असेल. काही झालेलं नाही. पुढचा प्रश्न आहे, हे असं चित्र दिसतंय तर हे करायला आर्किटेक्टची गरज आहे असं किती लोकांना वाटतंय? मुलांना, पालकांना आर्किटेक्ट असं काहीतरी बनवायचंय. आर्किटेक्टची गरज आहे, काहीतरी दिसत आहेत. अच्छा, सिव्हिल इंजिनियरची गरज आहे, सिव्हिल इंजिनियर. अच्छा, अजून पण काही जणांना वाटतं की वाटत नाही सिव्हिल इंजिनियर असावं बहुतेक. इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर, रोबोटिक्सची गरज आहे, मेकॅनिकल. खरंच गरज आहे. हे सगळं बनवायला आर्किटेक्टची गरज आहे, सिव्हिल इंजिनियर, मेकॅनिकल इंजिनियरची गरज आहे.
आणि दुसरा एक केमिकल प्लांट आहे. याला कुठला इंजिनियर लागेल? केमिकल इंजिनियर लागणार. याला रोबोटिक्स इंजिनियर लागेल का? मेकॅनिकल लागेल, इलेक्ट्रॉनिक्स लागेल आणि रोबोटिक्स पण लागतील. आणि याला ऑटोमोबाईल किंवा मेकॅनिकल. आता याच्यामध्ये एक चित्र दाखवण्यामागे कारण हे की भारतामध्ये आणि भारताच्या बाहेर सुद्धा सर्व प्रकारच्या इंजिनियरची गरज आहे. फक्त कॉम्प्युटर इंजिनियर करून चालत नाही. आता बघा, विचार करा. पुढचा प्रश्न, पुढचा मला एक जस्ट स्ट्राईक झाला म्हणून विचारतोय की आपण नाशिककर आहोत इथे. तर नाशिककरांमध्ये बरेचसे लोक वेगवेगळ्या शहरांमधून नाशिकमध्ये स्थलांतरित झालेत. तर इथे उपस्थित असल्यापैकी किती पालक आणि किती विद्यार्थ्यांना अभिमानाने सांगावं असं वाटतं, मना गाव मना देश खानदेश? हात वरती करा. बाप रे बाप, इथलं लोकेश होतस. वा वा वा. आता दाखवा, हात खाली घ्या. खानदेशना लोकेश ने एक स्टोरी रास आयरणीतून बोलत चालेल ना? चालतं, काय मी थोडा ट्राय करतो. दोन मित्र आहेत. एक आहे गण्या आणि एक आहे पिंट्या. गण्या आणि पिंट्या दोन्ही पण 12वीला आहेत. त्या दोघांच्या ज्या आई आहेत त्या अशा एक दिवशी संध्याकाळी अचानक भेटतात आणि गण्याची आई विचारते पिंट्याच्या आईला, तुम ना पिंट्यानं काय चाललंय ना? पिंट्याची आई म्हणते, तुमच्या पिंट्याचं नक्की चाललंय काय? पिंट्याची आई म्हणते, भलता अभ्यास करा ना आमना पिंट्या. रातले 12 वाजेले दाखव अभ्यास, 1 वाजेला दाखव अभ्यास. माय व मग आता काय करा नाही पिंट्यानं? पिंट्याला कॉम्प्युटर इंजिनियर व्हायचे. पुण्याला ज्या कॉलेजમાં कॉम्प्युटर इंजिनियर चालस ना तोटेच ऍडमिशन लावा नाही त्यानं. अरे बापरे. म्हणजे काय, ज्यांना आयरणी समजली त्यांच्याकरता असे की ज्या कॉलेजमध्ये पुण्यामध्ये कॉम्प्युटर इंजिनिअरिंग चालतं ना तिथे ज्याला ऍडमिशन घ्यायची. हा तुम ना गण्यानं पिंट्यानं ते वय ना गण्या अन्ना गण्याने तर भलता भारी अभ्यास, रातले 2 वाजायला अभ्यास, रातले 3 वाजायला अभ्यास. त्याला काय करा नाही? पुणे नाही हो, मुंबईला जावं नाही त्याला. आणि काय करी मग? तुम ना मायकच कॉम्प्युटर इंजिनियर. पालक पण एवढे भारी डिसिजन घेतात कॉम्पिटिशन मध्ये. तुमचा गाण्या आणि आमचा पिंट्या दोघं पण कॉम्प्युटर इंजिनियर होणार. असं करून चालतं का? नाही चालत. अहो सगळ्याच प्रकारचे इंजिनियर लागतात मार्केटमध्ये, फक्त गाण्या आणि पिंट्या नाही लागत. हार्ड ब्रँचेस म्हणजे शिकायला कठीण असे किती पालकांना आणि विद्यार्थ्यांना वाटते? हात वरती करा. शिकायला कठीण आहे हार्ड ब्रँचेस. कोणीतरी फारच थोडेसे हात वरचे मित्रांनो झोपले की काय? आहे ना? आहे. अरे वा वा आहेत की. हार्ड, अरे गुड मॉर्निंग नाही रे, गुड मॉर्निंग झाली आता. हार्ड ब्रँचेस म्हणजे शिकायला कठीण वगैरे असं काही नाही. हार्ड ब्रँचेस म्हणजे जिथे तुम्हाला हाताने काहीतरी प्रॅक्टिकल करावं लागतं, उभं राहून काम करावं लागतं आणि कष्टाचं काम असतं, असे काहीतरी असतात. मेकॅनिकल इंजिनियर्स हे सर्व प्रकारच्या मेकॅनिकल वस्तू बनवतात. आपल्याला डोळ्याने जी वस्तू दिसते ती प्रत्येक ठिकाणी मेकॅनिकल इंजिनियर आहे. टेबल, खुर्ची, तिथपासून त्या माझ्या हातात असलेला रिमोट, या सगळ्या गोष्टी मेकॅनिकल इंजिनियरने बनवलेल्या आहेत. 2 व्हीलर, 4 व्हीलर, विमान, जहाज सगळंच मेकॅनिकल इंजिनियर बनवतो. केमिकल इंजिनियर म्हणजे काय की आपल्या घरात लागणारे सगळ्या प्रकारचे केमिकल. सकाळी आपण ब्रश करतो तिथल्या टूथपेस्ट पासून, टॉयलेट क्लिनर पासून, पाणी पितो तिथपासून ते घरातली मॅगी बनते, फ्रूट ज्युसेस प्रिझर्व केले जातात, लोणच्याची बरणी घरात येते, सगळे केमिकल इंजिनियर्स. औषध घेतो केमिकल इंजिनियर. सिव्हिल, कन्स्ट्रक्शन, ऑटोमोबाईल, आत्ताच आपण बघितलं कार बनवतो, 2 व्हीलर बनवतो. प्रोडक्शन, भारतामध्ये प्रोडक्शन झपाट्याने वाढत आहे. प्रचंड प्रमाणात प्रोडक्शनच्या कंपन्या भारतात येत आहेत. त्यामुळे प्रोडक्शन इंजिनियर देखील स्कोप आहे. मेटलर्जी म्हणजे मटेरियल्सच्या रिलेटेड. पॉलिमर हा केमिकल मधला एक स्पेशल आपण म्हणूयात प्रकार की ज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या पॉलिस्टर्स, पॉलिथिन्स, प्लास्टिक्स याच्याबद्दल इंजिनिअरिंगमध्ये शिकवलं जातं. मेकॅट्रॉनिक्स म्हणजे कॉम्बिनेशन आहे मेकॅनिकल आणि इलेक्ट्रॉनिक्सचं. सॉफ्ट ब्रँचेसमध्ये सगळ्यांना जे आवडतं दिसतंय माहिती असे कॉम्प्युटर, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, इलेक्ट्रॉनिक्स. त्याच्याचबरोबर आपण विचार केला तर EITC म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, इन्स्ट्रुमेंटेशन, कम्युनिकेशन इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स, कम्प्युटर इंजिनिअरिंग आणि अशाच
थोड्याशा मिक्सिंग केलेल्या बऱ्याचशा ब्रँचेस, याला आपण सॉफ्ट ब्रँचेस म्हणू. सॉफ्ट ब्रँचेसमध्ये काय आहे की तुम्हाला कम्प्युटरच्या समोर काम करायचं आहे किंवा सर्किट्सवरती काम करायचं आहे, छोटे छोटे कामं, आणि प्लस ऑफिसमध्ये काम करायचं आहे. सिव्हिल इंजिनियर उन्हात उभा राहणार आहे, मेकॅनिकल इंजिनियर मशीनवरती काम करणार आहे, आणि सॉफ्ट ब्रँचेसवाले इंजिनियर काय करतील, ऑफिसमध्ये काम करतील. इथपर्यंत समजतंय? इमर्जिंग ब्रांचेस, नवीन ब्रांचेस यायला लागलेत. साधारण किती असावे नवीन ब्रांचेस? 100 आहेत. तेवढी जागाच नाही स्लाइडवरती, म्हणून मी काही ठराविक टाकल्यात. आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग, डेटा सायन्स, त्याच्यानंतर कम्प्युटर सायन्स अँड डिझाईन, सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग, ऑटोमेशन, रोबोटिक्स, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन, या शासनाने नवीन ब्रांचेस सुरू केल्यात. माझा सल्ला असा राहील सगळ्या विद्यार्थ्यांना आणि पालकांना की शक्यतो ग्रॅज्युएशन बीटेक या इमर्जिंग ब्रांचेसमध्ये नका करू. करायचं असेल तर पोस्ट ग्रॅज्युएशन करा, हायर डिग्री करा, मास्टर्स करा, PhD करा. ते तुम्हाला जास्त फायदेशीर राहील. थोडंसं आपण AI बद्दल बोलू आणि मग पुढे जाऊ. AI अतिशय महत्वाचा एक विषय. असं म्हणतो की आर्टिफिशियल इंटेलिजन्स सगळं जग बदलून टाकणार आहे. खरोखर आर्टिफिशियल इंटेलिजन्स जीवनातल्या प्रत्येक क्षेत्रामध्ये येणार आहे. म्हणजे याचा अर्थ असा अजिबात नाही की सगळेच्या सगळे इंजिनियर हे AI इंजिनियर होतील. अजिबात चालणार नाही. याच्या आधीची मी तुम्हाला स्लाइड दाखवली 4 फोटो. ते फोटो मी इंटरनेटवरनं घेतलेले नाहीत, ते आर्टिफिशियल इंटेलिजन्स टूल वापरून जनरेट केलेले आहेत. मी स्वतः AI वरती काम करतो, मी मेकॅनिकल इंजिनियर आहे. कॉमर्सला लागणार, आर्ट्सला लागणार, इंजिनियरला लागणार, डॉक्टरला लागणार, आर्किटेक्टला लागणार, प्रत्येकाला आर्टिफिशियल इंटेलिजन्स शिकावा लागणार. परंतु फक्त आर्टिफिशियल इंटेलिजन्स शिकला तर फारसं भवितव्य चांगलं नाही. फार महत्त्वाचा मुद्दा सांगितलाय मी. माझा मुलगा किंवा माझी मुलगी AI इंजिनियर झाली म्हणजे तिला जॉब मिळेल असं पालकांनी विचार केला असेल तर जागे व्हा. असं काहीही होत नाही. तुम्ही ज्या क्षेत्रात कार्य करताय त्या क्षेत्रामध्ये तुम्हाला AI शिकण्याची गरज आहे. काही नवीन टेक्नॉलॉजीज पण येऊ घालतायत. मी फारसं याच्यावरती काय बोलणार नाही. आता खास पुढच्या ज्या स्लाइड त्या पालकांकरता आहेत, त्यामुळे आता पालकांनी थोडं सजग राहण्याची गरज आहे. आता मी थोडं विद्यार्थ्यांच्या बाजूने बोलणार आहे. बरोबर बोलता पण आलं पाहिजे. विद्यार्थी हे आत्ताचे जे ते जेन झी आपण म्हणतो, जनरेशन Z, मोर पॉवरफुल, मोर डायनॅमिक, आणि आता ह्या विद्यार्थ्यांना कसं हँडल करायचं हे त्या पालकांनी पण समजून घेणं गरजेचं आहे. काय करावं लागेल? मना पिंट्या मना गण्या असं करायचं नाही पालकांनी. तू इंजिनियरच व्हायचंय, काय करतोयस? अभ्यासाला बस, JEE कर, CET कर, अजून अभ्यास नाही कर, चल नाटा पण कर. नाटा म्हणजे बाय द वे एक टेस्ट असते जी आर्किटेक्ट करता लागते. जबरदस्ती काने कपाळी ओरडू नका. त्याच्याने तुमचे मुलं तेच इंजिनियर होतील, तेच आर्किटेक्ट होतील, तेच डॉक्टर होतील याची काही गॅरंटी देता येत नाही. काही असे पालक मी बघितले, स्पेशली आई. वडिलांचं काही फार नसतं, वडील फार आपले नॉर्मल असतात, आई थोडं जास्त सेन्सिटिव्ह असते. त्या आईला कोणीतरी मैत्रीण भेटली की ते पदर तोंडाला लावून, माझं ना लवकरच लग्न झालं, वयाच्या 25व्या वर्षी रेल्वे बघितली, पण माझी पिंकी ना ती फॉरेनला जाणार. का? कारण हिने 25व्या वर्षी रेल्वे बघितली ना आता विमानात बसलीच नाही कधी, विमान फक्त ढाकात बघितलं. चालतं का असं? तुमचं स्वप्न पूर्ण नाही झालं म्हणून तुमचं स्वप्न तुम्ही मुलांवर टाकणार का? मला आर्किटेक्ट होता नाही आलं, मला लॉयर होताच नाही आलं. कारण काय? आमच्या घरी गरिबीच होती. मग आता काय करणार? मी जास्तीत जास्त फॅसिलिटी देणार माझ्या मुलीला, माझ्या मुलाला. त्याला सेपरेट बेडरूम, त्याला AC लावलेला, एकदम हाय स्पीडचं एअरटेलचं नेटवर्क, वायफाय, आणि एक साधासा आपला एक ॲपलचा लॅपटॉप 2.25 लाखाचा, आणि त्याचबरोबर फोनवर पण बोलायला लागतं. मग आपला एकदम किरकोळीत 1.75 लाखचा आयफोन. का? माझ्या जीवनात लॅपटॉप नव्हताच, मोबाईल तर नव्हताच, बटनवाला मोबाईल घेतला. एवढी फॅसिलिटी दिली तर तुमचे मुलं कधीही प्रगती करणार नाहीत. तुमच्याकडे करोडो रुपये असू द्यात, पालकांनो जरा जागे व्हा. फोन द्या, फोन शिवाय तुमचे मुलं जगणार नाहीत.
फोन द्या, पण तो चालेल असा चांगला फोन द्या. पण तो 1.75 लाखचाच पाहिजे असं काही नाही. विदाऊट लॅपटॉप सुद्धा 11वी-12वी छान अभ्यास करून ऍडमिशन घेतलेले कित्येक विद्यार्थी बघितलेले आहेत. फक्त तुमचं स्वप्न राहिलं, मी लॅपटॉप नाही वापरला, मी चांगले कपडे नाही घातले, मी विमानात नाही बसले, माझं शिक्षण नाही झालं म्हणून माझे मुलं करतील, चुकीचं आहे. करिअर हे मुलांच्या आवडीप्रमाणे जर का निवडलं तर ते जास्त फायदेशीर राहतं. एक छोटंसं उदाहरण आठवलं मला. अनेक वर्ष शिकवतोय तर माझा एक विद्यार्थी, त्याचं वय 42, म्हणजे तो आत्ता विद्यार्थी नाहीये, तो पास आउट होऊन आता त्याला झालेत 22 वर्ष. तर तो असा भेटायला आला आणि तक्रार करत होता. तो एका कंपनीचा जनरल मॅनेजर आहे, वयाच्या 42व्या वर्षी जनरल मॅनेजर आहे. माझ्याकडे येऊन तक्रार करत होता की माझ्या आयुष्याचं जे माती केली ना ते माझ्या आईने केली. मला ना मेकॅनिकल इंजिनियर व्हायचंच नव्हतं. आश्चर्याची गोष्ट आहे बघा, वयाच्या 42व्या वर्ष तो आईला सांगतोय की मला मेकॅनिकल इंजिनियर व्हायचंच नव्हतं, मला त्या काळात इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर व्हायचं होतं. म्हटलं तुझा पगार किती रे बाबा? तो महिना 5.5 लाख. आता कशाची आयुष्याची माती दिली? तुला लाज वाटली पाहिजे. एवढा पगार 5.5 लाख, 5वर नक्की किती शून्य मध्ये किती 5 येतात ते पण कळत नाही. पालकांनो जागरूक व्हा. जर का तुम्ही जबरदस्ती सांगितलं तर वयाच्या 42-45 नाही, वयाच्या 50व्या वर्षी पण मुलं तुम्हाला म्हणतील माझं ना या आई वडिलांमुळेच माती झाली. नाहीतर मग काय, नाहीतर मी जगातला नंबर 1 डॉक्टर झालो असतो. होत काहीच नाही. असे अनेक विद्यार्थी तुम्हाला दिसतील आजूबाजूला की जे म्हणतात माझं स्वप्न करोड रुपये महिना लॅम्बोर्गिनीतनं फिरणार. नाशिकमध्ये किती स्पीड ब्रेकर मध्ये लॅम्बोर्गिनी चालेल त्याला माहित नाही, पण तो लॅम्बोर्गिनीतनं फिरणार. मर्सिडीज हे बाकी छोट्या गाड्या आहे, फालतू माझा ड्रायव्हर चालवेल. असे काहीतरी स्वप्न असलेले अनेक आजूबाजूला मुलं तुम्हाला दिसतील. फक्त त्यांचे पाय जमिनीवर ठेवा आणि तुमचे पण पाय जमिनीवर ठेवा. त्यांच्या आवडीप्रमाणे करिअर केलं तर जास्त सुटेबल होतं. मग आवड कशी फाइंड आउट करणार, कसं शोधणार? व्हॉट इज द बेस्ट चॉईस, विच इज द इंटरेस्ट, हाऊ डू यू फाइंड इट आउट? सिम्पल एकदम. करिअर काउन्सिलरला भेटा किंवा तुमच्या मुलांचं ऑब्झर्वेशन करा. अशी कुठली गोष्ट आहे की जी करायला त्यांना आवडतं. मॅक्सिमम पालक म्हणतील आमच्या मुलाला मोबाईलवरती गेम खेळायला आवडतो, तिथे काही करिअर नाही. आमचा मुलगा लॅपटॉपवरती 1 नंबर एक्सपर्ट असा फाईट करतो ना, काहीच नाही. आयुष्याचा मातीन घरीच बसणार. फाईट केल्याने कुठलंही करिअर बनत नाही. जे विद्यार्थी वरती पण बसलेले आणि खाली पण बसले त्यांना पण नीट लक्षात घ्या, लॅपटॉपवरती गेम खेळून कोणीही सक्सेसफुल झालेलं नाही. इंस्टाग्रामवरचे रील बघून कोणीही सक्सेसफुल झालेलं नाही.